नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू श्रीपद एज्युकेशन। आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। पोलीस भरतीची 14,000 जागांची जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे, आपल्याला माहीत आहे। तर त्या अनुषंगाने आपण काही प्रीवियस इयरचे प्रश्न आपण बघणार आहोत बेटा, नफा आणि तोटा या टॉपिकवर। तर बघा, नफा आणि तोटा या टॉपिकवर आपण प्रश्न बघणार आहोत। पहिला प्रश्न आहे की एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर शेकडा 20 सूट देतो, तरीही त्याला 12% नफा होतो, तर कपाटाची छापील किंमत जर 3,472 असेल तर त्या कपाटाची खरेदीची किंमत किती? आता बघा, परभणी पोलीस 2024ला आलेला हा प्रश्न आहे बेटा। बघा, आपल्याला विचारलं का आहे, सगळ्यात आधी आपण ते बघू। पहिले सगळ्यात आधी हे बघायचं की प्रश्नामध्ये प्रश्न काय आहे, म्हणजे खरेदीची किंमत काढायला त्यानं विचारली आहे, बरोबर। आता समजा आपण असं मानू की खरेदीची किंमत आपल्याला माहित नाही, तर ती x आहे, ठीक। आता बघा बेटा, ही जे खरेदीची किंमत आहे ती आपली x आहे। आपण इथं न लिहिता आपण हे इकडे लिहून घेऊ तिला, की समजा की खरेदीची जी किंमत आहे ती आपण x रुपये मानू, ठीक आहे। आता बघा की एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 20% सूट देतो आणि छापील किंमत किती आहे बेटा? 3,472। तर या 3,472 या छापील किमतीवर तो 20% सूट देतो, म्हणजे त्यानं 80% पैसे घेतले। 20% सूट देणे म्हणजे 80% पैसे घेणे, तर 80% पैसे त्यानं या छापील किमतीवर घेतले। तर काय झालं बेटा, तर त्याला 12% नफा झाला। आणि नफा किंवा तोटा हा कशावर होतो? खरेदी किमतीवर, म्हणजे खरेदी किमतीवर त्याला 12% नफा झाला, म्हणजे 100वर 12 जास्त भेटले। तर ही झाली बेटा या गणिताची मांडणी। कसं बघा पुन्हा एकदा, 3,472 रुपये एका कपाटाची, हे कपाट आहे, हे बघा बेटा, कपाट काढून दाखवलं आता। 3,472 रुपये कपाटाची छापील किंमत आहे आणि त्या 3,472 वर 20% सूट दिली, म्हणजे 80% पैसे घेण्यात आले। 80% पैसे घेण्यात आले, तर जे रक्कम त्याला मिळाली ती खरेदी किमतीवर 12% नफ्याची किंमत आहे, समजे बेटा। आता बघा, 3,472 गुणेला 80 भागेला 100 गुणेला हे 112 चे 100 बरोबरच्या इकडे आले, 100/112 झाले। का बरं? अपूर्णांकाच्या गुणाकाराचा नियम आहे की जर अपूर्णांक गुणाकाराच्या स्वरूपात असेल तर बरोबरच्या तिकडे जाऊन तो व्यस्त होतो, अंशच्या छेदात छेदांशात जातात। आता बघा बेटा, इथं आपण भाग देणार आहोत, तर 20, एक काम करू आपण, इथं 100 तर गेट कॅन्सल करून टाकू, है ना। त्याच्यानंतर आपला इथं डायरेक्ट भाग चालला बेटा, 11×33 आणि 2×1=2, 8×1=8 आणि 8×3=24, 1 जसेच्या तसे, म्हणजे आन्सर आहे बेटा 2,480, पर्याय क्रमांक 1, ठीक आहे। चलो नेक्स्ट क्वेश्चन देखेंगे बेटा आपण। बघा, आता हे जे भागाकाराची मेथड केली आहे ना आपण, याला डायरेक्ट म्हणजे आपण मोठ्या संख्येने भाग देत असतो, ते आपल्या बेसिकच्या भागाकारामध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे। तर ज्यांनी व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी व्हिडिओ पाहून घ्या की मोठ्या संख्येने डायरेक्ट भाग कसे द्यायचे। बघा, 112 गुणेला 10 करा, 1120 येते। पेक्षा हा अंश लहान आहे, मोठा आहे, म्हणून 2 अंकी संख्येने भाग जाईल। 11×33 भाग दिला आणि 2×1=2 घेतला, मग 31 गुणेला 80 आहे, 8×1=8, 8×3=24, 1 जसच्या तसे, 2,480 आन्सर आहे खरेदी किंमत, ठीक आहे। चल नेक्स्ट क्वेश्चन बघा बेटा, समोरचा प्रश्न आहे अमरावती शहर 2024चा क्वेश्चन आहे। एक सायकल आहे, दुसरा सेकंड नंबर क्वेश्चन आहे बेटा। एक सायकल आहे 1960 रुपयामध्ये विकत घेऊन 1862 रुपयांमध्ये विक्री केल्यावर किती टक्क्याचे नुकसान झाले, तोटा, ठीक आहे। बघा बेटा, सायकलची जे खरेदी किंमत, या गणितामध्ये खरेदी किंमत सायकलची 1960 आहे आणि ते विक्री केल्यावर म्हणजे विक्री किंमत जी या गणितामध्ये आहे ते आहे बेटा 1862, है ना। तर प्रश्न काय म्हणते की नुकसान किती होईल, तर बघा बेटा, या गणितामध्ये तोटा झालेला आहे, ठीक आहे। आता त्यांनी विचारलं टक्के तोटा, तर टक्के तोटाचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे की नफा किंवा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवरच होतो, तर तोटा झालेला आहे म्हणून तोटा भागेला खरेदी किंमत गुणेला 100, फॉर्म्युला टाकून द्यायचा। आता तोटा किती झाला, तर विक्री किंमत मायनस
खरेदी किंमत मायनस विक्री किंमत, कारण की खरेदी किंमत जास्त असते म्हणून खरेदी किंमत मायनस विक्री किंमत. आता बघा बेटा 1960 मायनस 1862, 2 अधिक 8 10, 7 अधिक 3 10 म्हणजे 98 रुपयाचा काय झाला बेटा तोटा. तर तोटा झाला बेटा 98 रुपयाचा. खरेदी किंमत आहे याची 1960 गुणेला किती 100. बघा बेटा सगळे ऑप्शन जे आहेत आन्सर पूर्णांकामध्ये आहे. आपण डायरेक्ट भाग देऊ. 9 एक 9, 9 दुने 18. पहा डायरेक्ट संख्येचे भाग देणं सांगितलं, मगाशी सांगितलं, इथं पण डायरेक्ट संख्येचा भाग चालला. 98 10 980. 98 10 980 पेक्षा मोठी संख्या 2 अंकी संख्येनं भाग जाईल. या 19ला 9 भाग द्या, 9 दुने 18चा बसते. चेक करा 8 दुने 16चा इथं 6 आहे की नाही आहे, म्हणजे 98 दुने 196 होईल. 98 0 0, 20 एक 20, 20 पंच 100. कोणत्याही छेदाने अंशाला भाग देता येतो म्हणून या प्रश्नाचा आन्सर आहे बेटा पर्याय क्रमांक 1 अपने क्वेश्चन का सही जवाब. समझे बेटा. चलो नेक्स्ट क्वेश्चन लेंगे, प्रश्न क्रमांक 3. ठीक आहे. चलो बघा बेटा प्रश्न तिसरा काय म्हणते की हा मुंबई चालक 2024चा प्रश्न आहे, मुंबई चालकसाठी. ठीक आहे. चला बघा की एक मोटार सायकल 18,000 रुपयाच्या किमतीस विकून टाकली, तेव्हा त्याला 12.5% नफा झाला. तर खरेदी किंमत किती. म्हणजे क्वेश्चन काय आहे बेटा बघा, मांडणी कशी करायची. क्वेश्चन शाब्दिक गणित जेव्हा तुम्ही शिकता तर तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की त्याची मांडणी कशी करायला लागेल. आणि मांडणी बघा कशी करायची. तर 18,000 रुपयाला विकल्याच्या नंतर 18,000 रुपयाला विकल्याच्या नंतर त्याला 12.5% नफा झाला, म्हणजे 100वर 12.5 जास्त मिळाले. मग 100 अधिक 12.5 म्हणजे 112.5. तर खरेदी किंमत किती. लक्षात ठेवा बेटा खरेदी किंमत कधीही 100च राहणार. जर इथं म्हटलं असतं 18,000ला विकल्यावर 20%चा नफा झाला, आपण इथं 120 लिहिले असते, 100वर वाढ. ठीक आहे. मग खरेदी किंमत नेहमी काय असते 100. तर 18,000 गुणेला 100 होल डिवायडेड बाय 112.5 गुणेला x. काय होईल बेटा 100 गुणेला 18,000 आणि x गुणेला 112.5. हे x बरोबर 112.5 बरोबरच्या इकडे आले म्हणजे भागाकारात आले. वरते एका घरानंतर दशांश चिन्ह देऊ, म्हणजे खाली एका घरानंतर दशांश चिन्ह हा थोडा 5 6 सारखा दिसत आहे. तुम्ही नको कन्फ्यूज व्हायला समोर म्हणून थोडंसं आपण याला इरेज करून टाकलं. ठीक आहे. चलो देखो बघा बेटा खाली एका घरानंतर दशांश चिन्ह आहे, वरते एका घरानंतर दशांश चिन्ह लावून देतो, कारण अंश आणि छेदामध्ये समान घरानंतर दशांश चिन्ह असले तर ते गेट कॅन्सल होते. मग काय होईल बेटा वरते एका घरानंतर दशांश चिन्ह लावलं याच्यावर तर काही परिणाम पडणार नाही, संख्या तेवढीची तेवढी आहे, कारण दशांश चिन्हानंतरच्या 0ला काही महत्त्व नसते. आता बघा डायरेक्ट भाग देऊ बेटा. 125 8 1000, 125 9 1125. आजच्या नंतर लक्षात ठेवा बेटा की 125 गुणेला 4 केले तर 500 येत असते आणि 125 गुणेला 8 केले तर 1000 येत असते. आता 1 न मी वाढवतो, इथेही 1 न वाढवतो. 125 गुणेला जर मी 5 करीन तर हे व्हॅल्यू 125 न वाढेल, म्हणजे 600 अधिक 125. जर मी 125 गुणेला 9 करीन तर हे व्हॅल्यू 125 न वाढेल, म्हणजे 1000 अधिक 125. अब देखो मेरे भाई 125 8 125 9, 9 एक 9, 9 दुने 18, 3 0 जसेच्या तसे, 2 8 16 आणि हे 3 0 जसेच्या तसे. म्हणजे जर 18,000ला विकली तर 12% नफा होतो. याचा अर्थ तिची खरेदी किंमत हे 16,000 आहे. तर पर्याय क्रमांक 3 अपने क्वेश्चन का सही जवाब. समजे बेटा. चला एक स्क्रीनशॉट फोटो वगैरे तुम्ही घेऊन घेत जा. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. नेक्स्ट बघा बेटा एवढे क्वेश्चन तुम्ही तर पाहूनच जा. हे वेगवेगळे व्हेरायटीत जास्तीत जास्त आलेले टाईप आपण कव्हर केले आहे. हे जे टाईप्स आहेत नफा तोटासाठी हे जास्तीत जास्त एक्झाममध्ये आले आहे. म्हणजे जर 100 क्वेश्चन तुम्ही काढाल तर त्याच्यापैकी 30च्या 40च्या दरम्यान तुम्हाला अशाच टाईपचे प्रश्न भेटतील. म्हणून त्याच्यातला एक क्वेश्चन आपण सिलेक्ट करून बाहेर काढला. बघा
एक खुर्ची 184 रुपयाला विकल्याने 15% नफा झाला. म्हणजे आताच सांगितलं बेटा की 184ला विकल्याने 15% नफा झाला. याचा अर्थ 100 वर 15ची वाढ होणे म्हणजे 15% नफा होणे. आता जर 20% नफा हवा असेल तर खुर्ची कितीला विकायला पाहिजे होती? तर 20% नफा म्हणजे 120. 120 पाहिजे असेल तर कितीला विकायची होती? असंच आहे ते. चलो क्या करेंगे मेरे भाई, 184 गुणेला 120 बरोबर 115 गुणेला x. तिरपा गुणाकार केला, इक्वल दाखवला. 115 गुणाकाराच्या स्वरूपात आहे, बरोबरच्या इकडे येईन भागाकाराचं स्वरूप होईल. 184 गुणेला 120 भागेला 115 बरोबर x. अब देखो मेरे भाई, तसं तर मॅन्डेटरी नाही आहे की पाडेपाठ केलेच पाहिजे, पण काही मूळ संख्येचे पाडे तुम्हाला काही हद्दपर्यंत तर माहीत पाहिजे. 23 5 115 होते आणि 23 8 184 होते. ठीक आहे बेटा. तसंच त्याच प्रकारे 24 5 120 होते आणि 24 8 192 होते. काही गोष्टी थोड्याशा या लक्षात ठेवा. तर 23 5 115, 23 8 184, 5 24 120, 24 8 192. मग बघा बेटा की 15% नफा पाहिजे असेल तर व्हॅल्यू 184 ठेवा लागन. तर 20% नफा पाहिजे असेल तर किती? म्हणजे 192. म्हणजे पर्याय क्रमांक 4 अपने क्वेश्चन का सही जवाब. समझे बेटा. चलो नेक्स्ट क्वेश्चन लिया जाए, है ना. तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढा, लिहून ठेवा. खूप महत्त्वाचे टॉपिक्स आहेत हे आणि या टॉपिकवर नेहमी विचारण्यात आले आहे बेटा प्रश्न. पिंपरी चिंचवड शहर पोलीस 2024. देखो बेटा प्रश्न काय म्हणते रे बा. 1260 रुपयाला गाय खरेदी केली. तिला घरी आणण्यासाठी 140 रुपयाचा खर्च आला. तर आता हे जे 140 रुपये खर्च आला हे पण खरेदी किंमतमध्येच ॲड होईल बरं, कारण की एवढे रुपये आपल्याला त्या गायीवर लागले. तर मग खरेदी किंमत किती होणार? तर 1260 अधिक 140 म्हणजे 40 अधिक 60 100, 1 आणि 1 2, 2 अधिक 12 14. तर किती झाले बेटा? 1400. आता काय म्हणते की पुढे ती गाय विकली त्यामुळे 15% नफा झाला. तर विक्री किंमत, कोणती किंमत? विक्री किंमत म्हणजे 1400 रुपयावर 15% नफा म्हणजे 100 वर 15ची वाढ म्हणजे 115. 0 0 गेट कॅन्सल झाले बेटा. 14 5 70चे 0 हातचे आले 7. आता 14 गुणेला 11 करायची आहे. 11 गुणेला कोणतीही संख्या करतात तर त्याचा कन्सेप्ट काय आहे की ती संख्या जशीच्या तशी लिहावी आणि त्या दोघांची बेरीज त्यांच्यामध्ये लिहावी. समजले बेटा. आता बघा 7 अधिक 4, 11चा 1 हातचा आला 1, 15 अधिक 1 16 म्हणजे इथं आले बेटा 161. म्हणजे आन्सर आहे 1610 पर्याय क्रमांक 3. तर खरेदी किंमत 1400 आहे आणि विक्री किंमत 15% नफा घेऊन विकल्यास ते 1610ला विकावी लागेल. चलो नेक्स्ट क्वेश्चन. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे, लिहून ठेवायचा आहे, मस्त आरामशीर पद्धतशीर व्यवस्थित एका कॉपीमध्ये करा. आपण सगळ्या टाईपचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण घेणार आहोत. तर म्हणून आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका बेटा पहिले. ठीक आहे. चलो आणि एक अप्रामाणिक दुकानदारावर एक समोरचा प्रश्न आहे बेटा. बघा, एक अप्रामाणिक दुकानदार खरेदी किमतीत गहू विकत असल्याचा दावा करत होता. म्हणजे तो खरेदी किमतीत विकून असं होऊ शकते का? कधीच नाही. तो दुकानदार आहे, त्याला नफा काढायचा आहे. तो मार्केटमधून जर 15 रुपयाचा गहू आणन तर तो 16 रुपयाला विकन. 1 रुपयामध्ये त्याचंही सुख दुःख आहे, हे आहे ते आहे, नाही का. नफा तर त्याला कमावाच लागन. तर आता बघा बेटा, अप्रामाणिक दुकानदार खरेदी किमतीत गहू विकत असल्याचा दावा करत होता, परंतु तो किलोऐवजी 950 ग्रामच माल देत होता. तर म्हणजे त्याचा नफा सुरायला शेवटी, है ना. तर काय करू राहिला तो? किंमत कमी नाही करू राहिला, माल कमी करून राहिला. असा खतरनाक दुकानदार आहे बेटा तो. तर 950 ग्राम वजनाचा माल तो देत होता. तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती? बघा, हाच क्वेश्चन जर आता ग्राहकासाठी असता तर ग्राहकाची तोट्याची टक्केवारी विचारली असती. ठीक आहे. तर ग्राहकाला तोटा होतो आणि दुकानदाराला तो नफा होतो. आता बघा बेटा की 950 ग्राम वजनाचा माल तो देतो आणि नफ्याची टक्केवारी विचारली. आता बघा की जो दुकानदार आहे त्याला नफा का बरं झाला? तर त्यानं 950 ग्राम दिल्यामुळे झाला. 950 ग्राम दिल्यामुळे झाला. जर त्यानं 1 किलो जर त्यानं
1000 ग्राम मोजून देऊन दिलं असतं 1 किलो, 1000 ग्राम मोजून दिलं असतं तर ना नफा होता ना तोटा होता, बरोबर. तोटा कधी झाला आहे, नफा कधी झाला आहे त्याला, जेव्हा त्याला 950 ग्राम दिलं. म्हणजे 950 ग्राम दिल्यामुळे त्याला 50 ग्रामचा नफा झाला आहे, कारण 1000 ग्राम द्यायचं होतं त्याला, पण त्याला 950 दिलं. तर जर 950 वर 50चा नफा, तर 100 वर केलेल्या तुलनेलाच तर टक्केवारी म्हणतात मेरे भाई. 100 वर केलेल्या तुलनेलाच तर टक्केवारी म्हणतात, नाही का. तर मग 950 वर 50चा नफा 100 वर किती, x गुणेला 950 बरोबर 100 गुणेला 50. x बरोबर 100 गुणेला 50 भागेला 950. आता इथं असं नाही करायचं बेटा, 50 गेट कॅन्सल, घे घाल 50 लाल, असं नाही करायचं, ठीक आहे. आपल्याला इथं काय करायला लागते, व्यवस्थित भाग द्यायला लागते, की हा 0 सोबत गेट कॅन्सल होते, कारण की 10 5 50, 10 95 950 असा भाग चालला तो, ठीक आहे. त्याच्यानंतर 5 1 5, 5 19 95 आणि 100 भागेला 95 हे आता आन्सर निघन बेटा. 100 5 19 95 सॉरी 5 19 95 केले आपण, तर 100 भागेला 19, अरे हां चला, तर 100 भागेला 19 हे आन्सर निघणार आहे. 19 1 19, 19 5 95, 5 रिमेनिंग उरले मेरे भाई. तर 5 पूर्ण आहे, 5 पूर्ण, 19 पैकी 5 भाग बाकी, तर एवढा त्याला टक्के नफा होईल. तर ऑप्शनमध्ये तर मला वाटते की दशांशमध्ये आहे, आपण पूर्णांकामध्ये काढलं काही हरकत नाही, मी दशांशमध्ये काढून देतो बेटा तुम्हाला, कोई बात नाही. चलो ठीक आहे, बघा मी दशांशमध्ये काढून देतो. देखो बेटा, हां 19 5 95 उरले 5. आता दशांश चिन्ह घेतो, वरून आले 2, 19 2 38, 8 अधिक 2 10, 2 आणि 0 5तून 4 गेला 1, वरून घेतो 0, ठीक आहे. आता बघा बेटा, 19 5 तर 95 होते, 19 सखा करून पाहू, 9 सखा 54, 4 हातचे आले 5, 6 1 6 आणि 5 11, 4 अधिक 6 10, 2तून 2 गेले 0, म्हणजे जवळपास मला वाटते की 5.26च आन्सर आहे ना. तसं पण 5 पॉईंट आलं तर बाकी आपण सोडवून पाहिलंच नाही पाहिजे होतं. परीक्षेत असं तुम्ही कराल नाही, तुम्ही परीक्षेमध्ये डायरेक्ट 5 19 5 95 येऊन राहिला, डायरेक्ट हे ऑप्शन पाहून तुम्ही आन्सर टिक कर जा बेटा, ठीक आहे. चलो, तर मग नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे तर काढून घ्या बेटा, ठीक आहे. चलो देखो, समोरचा प्रश्न आहे बेटा, अमरावती ग्रामीण पुलिस 2023. अमरावती की बात अलग है बेटा, अपने क्लासेस कहाँ पर है, आपले क्लासेस अमरावतीला आहे, समजलं बेटा. अमरावतीला आपले क्लासेस आहे, आपलं ॲप आहे श्रीपत एज्युकेशन, त्याच्यावर पोलीस भरतीचा संपूर्ण कोर्स टाकलेला आहे, मस्त पद्धतशीर कोर्स आहे. आपल्या क्लासचे भरपूर सारे पोरं सिलेक्ट झालेले आहे. आपल्याला वेळ नसते म्हणून आपण जास्त वेळ काही यूट्यूबवर येत नाही, पण आता मी तुमच्यासाठी व्हिडिओज वगैरे घेऊन येत जाईल. तुम्ही चॅनलला मात्र सबस्क्राईब करून टाका, ठीक आहे. चलो, एका व्यापाऱ्याने एका वस्तूची किंमत सुरुवातीस 30% वाढवली आणि नंतर त्या वस्तूवर 20% सूटही देऊन दिली आणि विकली, तर ते किती टक्क्याचा फायदा घेऊन येईल. तर बघा बेटा, आता आपल्याला काही व्हॅल्यू तर दिली नाही आहे की 2000 होती का 4232 होती का काही. तर आपण काय करू की वस्तूची जी किंमत आहे ते टक्क्यात मानू 100% पहिले होती रे बा. किती होती, हां 100%. मग का केलं रे बा त्यानं 30% वाढवली. मग 100 वर 30ची वाढ म्हणजे 130, आणि नंतर त्याच्यानंतर त्यानं काय केलं, 20%ची सूट दिली म्हणजे 80%च पैसे त्यानं घेतले. 100 वर 20ची सूट दिली, 80%च घेतले. हे लोक काय करतात बघा, कसं दिवाळी दसरा आपल्याला सूट आहे, ऑफर आहे, हे आहे ते आहे असं करतात, बाय 1 गेट 2 फ्री असं तसं. तर आता काय असते बेटा याच्यामध्ये की ते ऑलरेडीच ते व्हॅल्यू वाढवून दिलेली असते. म्हणजे बघा, जसा हा पेन 10 रुपयाचा आहे, तर मग मी काय करेन, मला जर हा 12 रुपयाला विकायचा आहे, सूट देऊन विकायचा आहे, तर मी याची किंमत ठेवीन 15 आणि त्याच्यावर लिहून देईन 3 रुपये सूट, झाला 12ला भेटला. म्हणजे माझा 10 रुपयाचा पेन 12ला पण गेला आणि किंमत 15 पण लिहिली आणि घेणाऱ्याला मस्त 3 रुपयाची सूट दिसली, ठीक आहे. ऐसा हो खेळ आहे बेटा. तर बघा
30% सूट देऊन त्याला 30% किंमत वाढवून टाकली आणि मग 20% सूट दिली, तर हे 100 तर गेट कॅन्सल, हे 0 0 गेट कॅन्सल. 13 8 104. पहिले व्हॅल्यू 100 होती, आता 104 झाली, म्हणजे 30% वाढ करून 20%ची घट केली, सूट दिली, तर 4%चा त्याला नफा होईल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 अपने क्वेश्चन का सही जवाब. समझे बेटा. चला फोटो काढून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. चलो 2 क्वेश्चन रह गए बेटा अपने. म्हणजे आपल्याला एकत्रितपणे 10 प्रश्न घ्यायचे आहेत. ठीक आहे. चलो. एक दुकानदाराने एकाच प्रकारचे 120 कम्प्युटर प्रत्येकी 4000 रुपयांना खरेदी करून टाकले. बघा बेटा, जर मी याची खरेदी किंमत काढायला पाहतो तर मी काऊन काढू खरेदी किंमत, हा प्रश्न माझ्यासमोर आला पाहिजे. हा जो प्रश्न आहे की त्यांना पॅकिंगसाठी 20,000 खर्च केले, त्यांना प्रत्येक कम्प्युटरची छापील किंमत 5,000 ठेवली, निश्चित केले, छापील किमतीवर 10%ची सूट दिली, असं ठरवलं तसं ठरवलं, हे काढा ते. आता मला सांगा बेटा की समजा की मी तुमच्या घरी आलो आणि तुम्ही मला चहा पाजान का नाही पाजान, नाश्ता बिस्ता विचारान का नाही. ठीक आहे. आता बघा, माझी गोष्ट सोडा, तुमच्या घरी कोणते पाहुणे आले तर तुम्ही काय करता की जर तुम्हाला चहा बनवायचा आहे तर फ्रीजमधून तुम्ही आलू, वांगे, कांदे, सांबार हे काढता का नाही. चहा बनवायचा असेल तर आपण काय काढू, चहाला लागणारी सामग्री काढू. म्हणजे साखर घेऊ, त्याच्यानंतर चहापत्ती घेऊ, जे पण तुम्ही जसं बनवता तसा. तर आपल्याला पहिले करायचं काय आहे, त्याच्यासाठी काय काय लागणार आहे हे इम्पॉर्टंट असते, मग त्यानुसार गणित सॉल्व्ह होत असते. आता बघा की इथं मी हा एवढा क्वेश्चन वाचण्याच्या आधी सगळ्यात पहिले हे वाचीन की कमावलेला शेकडा नफा किती, त्याला पाहिजे काय, त्याला पाहिजे शेकडा नफा. मग मी शेकडा नफा कसा काढू शकतो, तर मी शेकडा नफा असा काढू शकतो की शेकडा नफा म्हणजे नफा डिवायडेड बाय खरेदी किंमत गुणेला 100. कारण की नफा किंवा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवर होतो, तर नफा पाहिजे, खरेदी किंमत पाहिजे. मला या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे तर काय पाहिजे, मला या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे तर नफा आणि खरेदी किंमत पाहिजे. तुम्हाला समजून राहिलं मला काय म्हणायचं आहे ना. म्हणजे जे काढायचं आहे ते काढण्यासाठी काय काय डेटा लागणार आहे तेच गोष्ट आपल्याला काढायची. आता एवढ्या साऱ्या गणितामधून आपण पाहू बेटा नफा. पहिले नफा आणि खरेदी किंमत. आता बघा, सगळ्यात पहिले तर एक दुकानदाराने एका प्रकारचे 120 कम्प्युटर 4000 रुपयांना खरेदी केले. इथं खरेदी किंमत भेटन कसं, एक कम्प्युटर 4000 रुपयाचा, तर 120 कम्प्युटर किती रुपयाचे, x बरोबर 12 चौक 48, हा 1 0 आणि हे 3 0, म्हणजे 4,80,000चे त्याचे कम्प्युटर होतील. ठीक आहे. आता 120 कम्प्युटर त्यांना 4000 रुपयांना खरेदी केले आणि त्याच्या वाहतूक पॅकिंगसाठी 20,000 खर्च आले. याच्या आधीच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं ना की वाहतूकसाठी किंवा इतर खर्चासाठी जे पैसे लागतात ते पण आपण खरेदी किमतीत पकडतो. म्हणजे यांना 20,000 रुपये अजून खर्च केले, तर याला जे कम्प्युटर आहेत ते घरपोच आता 5 लाखामध्ये पडले. तर मी याला खरेदी किंमत म्हणणार की खरेदी किंमत माझी 5,000 रुपये झाली. आता त्याने प्रत्येक कम्प्युटरची छापील किंमत 5,000 रुपये ठेवणे निश्चित केले. म्हणजे एक कम्प्युटर त्यांना आता ठरवलं का आपण 5,000 रुपयाला विकू. दुकानदार आहे तो, नफा पाहिजे त्याला. तर हे 120 कम्प्युटर जर त्यांना विकले तर किती रुपयाला जातील रे बेटा, 12 पंच 60, हा 1 0 आणि हे 3 0, म्हणजे 6 लाख रुपयाला ते कम्प्युटर जातील. पण त्याने छापील किमतीवर 10%ची सूट पण देऊन दिली. म्हणजे 6 लाख रुपयावर त्यांना 10%ची सूट दिली, म्हणजे त्यांना 90%च पैसे समोरच्याकडून घेईल. तो 10% सूट देणे म्हणजे 10% घेणार नाही, 100 पैकी तो 90च घेणार. मग 0 0 आणि 9, हा 0 9 सखत 54 आणि त्याच्यावर 1 2 3 4, 5,40,000 रुपयाला त्याला ते विकायचे आहे. आता बेटा याच्याहून तुम्हाला एक गोष्ट तर क्लिअर झाली असेल की खरेदी केली त्यांना 5 लाखाची आणि त्याला विकायचे आहे 5,40,000 रुपयामध्ये, म्हणजे त्याला नफा 40,000 रुपये होणार आहे. म्हणजे त्याचा जो नफा आहे तो किती रुपये होणार आहे बेटा, आता इथं करून दाखवू का, विक्री मायनस खरेदी. चला ठीक, काय हरकत नाही. 5,40,000 मधून जर 5 लाख रुपये गेले तर तुमचे 40,000 रुपये नफा उरते बेटा. ठीक आहे. आता नफा किती आहे, तर 40,000 रुपये ठेवला नफ्याच्या ठिकाणी. आता खरेदी किंमत किती आहे मेरे भाई, तर खरेदी किंमत आहे 5 लाख.
5 लाख आणि गुन्हेला 100. 1 2 1 2 3 4 1 2 3 4. त्याच्यानंतर 50 1 50, 50 दुने 100 आणि बे 1 बे, बे चौक 8. तर शेकडा नफा 8%. पर्याय क्रमांक 3 अपने क्वेश्चन का सही जवाब. समझे बेटा. तो ऐसा है बेटा, तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घ्या, या फोटो याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्यवस्थित या गणिताचा हे सगळं झाल्याच्या नंतर एक वेळा पुन्हा अभ्यास करा. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन देखो. चल बघा बेटा, जबरदस्त प्रश्न आहे. हे प्रश्न खूप सारे मला दिसले. बीड पोलीस भरती 2021चा प्रश्न मी उचलला आहे. 23-24 मध्ये पण असे भरपूर प्रश्न आहेत. चलो देखो. 18 पलंग 16,800 रुपयांना विकल्यामुळे 3 पलंगांच्या खरेदी किमती इतका नफा होतो. प्रत्येक पलंगाची खरेदी किंमत किती. बघा बेटा, कैसा आहे की गणित हा विषय ऐकण्यासाठी पाहण्यासाठी डेंजर आहे. बाकी त्याच्यात काही एकदम असं काही नाही आहे. जसा आपण अभ्यास करत करत जातो तसा तसा तो आपल्यासाठी सोपा सोपा होत जाते. सगळे टेक्निकल पॉईंट्स आहेत. एकदम व्यवस्थित आपल्याला त्याची अरेंजमेंट मांडणी करावी लागते आणि एक अशी म्हणजे कोणती अशी एक पद्धत नाही आहे. गणित म्हटलं की वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये तुम्हाला सामान्य जीवनामध्ये त्याचा यूज करता आला पाहिजे. बघा बेटा, जसं मी तुम्हाला आता हा प्रश्न सांगतो. मग अशी मी तुम्हाला सांगितलं की आपल्या घरी पाहुणे आले तर आपल्याला समजा पोहे बनवायचे आहेत, आपण चहापत्ती काढू का. नाही, ते बनवण्यासाठी जे जे सामग्री लागली ते काढू. इम्पॉर्टंट काय आहे की बनवायचं काय आहे, करायचं काय आहे, टार्गेट काय आहे. तर सेम आपण या गोष्टी याच्यात पाहू की टार्गेट काय आहे. मग काय आहे, खरेदी किंमत किती म्हणते. मग खरेदी किंमत किती म्हणते. आता खरेदी किंमत काढण्याच्या तर हो व्हेरायटीमध्ये म्हणजे विचारच नाही करू शकत. बाकी नफा वरूनही खरेदी किंमत काढता येते. विक्री किंमत मायनस खरेदी किंमत बरोबर नफा. तोट्यावरूनही तुम्हाला काढता येते. खरेदी किंमत मायनस विक्री किंमत बरोबर तोटा. पण आपण बघा कसं काढू पहा. 18 पलंग 16,800 रुपयाला विकल्यामुळे 3 पलंगच्या खरेदी इतका नफा होतो. बघा बेटा, आता माझ्याकडे तर तुम्हाला समजून सांगण्यासाठी आता वेळ आहे, म्हणून मी डिटेलमध्ये तुम्हाला हा प्रश्न समजून सांगतो, कारण खूप परीक्षेमध्ये रिपीट आहे. पहा, समजा की मी हा 10 रुपयाला एक पेन आणला. कितीला. 10 रुपयाला एक. आता 10 रुपयाला एक याप्रमाणे मी जेव्हा पेन आणला, 10 रुपयाला एक याप्रमाणे जेव्हा मी पेन आणला, दहा रुपयाला एक याप्रमाणे जेव्हा मी पेन आणला, 10 रुपयाला किती पेन एक, असे मी जर 10 पेन आणले तर किती रुपयाचे होतील. 100 रुपयाचे. म्हणजे 10 रुपयाला एक याप्रमाणे 10 पेन 100 रुपयाचे होतील. बरोबर. मग मी काय केलं की या एका पेनाला मी 12 रुपयाला एक याप्रमाणे विकला. तर 10 पेनं किती रुपयाचे विकल्या जातील. 120चे. मग मी असं म्हणू का की 10 पेनं खरेदी केले 100 रुपयाला आणि विक्री केले 120ला, तर 20 रुपये नफा झाला म्हणून. हो, एकदम बरोबर आहे की 10 रुपयाला एक याप्रमाणे 10 पेनं आणले 100चे, 12 रुपयाला एक याप्रमाणे 10 पेनं विकून टाकले 120चे, तर 20 रुपये नफा झाला. आता बघा, मी बोलण्याची पद्धत बदलवतो. मी आणला कितीला हा पेन. 10 रुपयाला एक. तर 10 रुपयाला एक आणला तर 20 रुपयाला 2 खरेदी करून आणेन, है ना. तर मी 20 रुपये नफा झाला असं न म्हणता मी 2 पेनाच्या खरेदी इतका नफा झाला असं म्हणेन. म्हणजे एका पेनची खरेदी तशी 10 रुपये आहे, तर 2 पेनाची खरेदी 20 रुपये. मग 2 पेनाच्या खरेदी किमती इतका म्हणजेच 20 रुपये. तर मी आता काय म्हणेन की मी 10 पेन आणले आणि 10 पेन विकले, तर मला 2 पेनाच्या खरेदी इतका नफा झाला, म्हणजे 20 रुपये झाला. ठीक आहे. आता बघा बेटा, सेम पॅटर्नवर आपल्याला इथं घ्यायचं आहे. जे मी तुम्हाला उदाहरण समजून सांगितलं त्याच्यात एक गोष्ट आहे की मी 10 पेन खरेदी केल्याच्या नंतर मला ते 10ही पेन विका लागन, तेव्हाच मला नफा किंवा तोटा होईल. म्हणजे बघा, समजा की 10 पेन मी आणले 100 रुपयाचे आणि त्याच्यातले मी 9 पेन फक्त 30 रुपयाला विकले. मी 10 पेन आणले 100 रुपयाचे आणि त्याच्यातले फक्त 3 पेन मी 30 रुपयाला विकले, त्याच्यातले 9 पेन मी 30ला विकले. बघा, पुन्हा सांगतो, मी 10 पेन 100चे आणले आणि त्यातले 9 पेन 30 रुपयाला विकले, तर नफा झाला का तोटा. काहीच सांगता येत नाही. का बरं. कारण की मी 10 पेन आणले पण विकले 9 आहे. एक पेन माझ्याकडे आहे. आता मी असं म्हणतो की 10 पेन मी आणले 100 रुपयाचे
त्याच्यातले 9 पेन विकले 30 रुपयाला, पण उरलेला एक पेन मी विकला 5 करोड रुपयाला. मग आता है ना, म्हणजे जेवढी खरेदी केलेल्या वस्तू आहे तेवढ्याही वस्तू विका लागन, तेव्हा माहीत होते की नफा किंवा तोटा किती, कमी जास्त नाही. ठीक आहे, तर म्हणून आपण काय करू इथं बघा, 18 पलंग विकल्यामुळे काय झाला आहे, नफा होतो. तर आपण काय करू, 18 पेनची विक्री किंमत मधून जर मी 18 पेनची खरेदी किंमत वजा करीन तेव्हाच मला नफा किंवा तोटा होईल. नफा किती झाला, 3. अच्छा, इथं पलंग आहे का, ओके, मी पेन लिहिलं, काही हरकत नाही, मी पलंग करून देतो, ठीक आहे. आता बघा, 3 पलंगच्या खरेदी किमती इतका नफा झाला, म्हणजे नफा बरोबर विक्री मायनस खरेदी होते. 18 पलंगच्या विक्रीतून मी 18 पलंगची खरेदी मायनस करीन तेव्हाच मला नफा किंवा तोटा होईल, म्हणून नफा झाला 3 पेनाच्या खरेदी इतका. आता मी 18 पेनाची खरेदी इकडे घेतो, तर 3 पलंगची खरेदी किंमत, सॉरी बेटा माझ्या तोंडात पलंगच्या ऐवजी ते पेन येत आहे. ठीक आहे, तर 3 पलंगची खरेदी किंमत मायनस 18 बरोबरच्या इकडे गेले प्लस 18 पलंगची खरेदी किंमत बरोबर 18 पलंगची विक्री किंमत. अब देखो मेरे भाई, 3 पलंगची खरेदी म्हणजे 18 पलंगची विक्री मायनस 18 पलंगची खरेदी. 18 पलंगची खरेदी मायनस होती, बरोबरच्या इकडे झाली प्लस. मग 18 आणि 3 21 पलंगची खरेदी किंमत बरोबर 18 पेनची विक्री किंमत, पलंगची विक्री किंमत. ठीक आहे, समजलं बेटा. आता बघा इथं काय म्हणते की 18 पलंगची 16,800 रुपये विक्री किंमत आहे. मग 18 पलंगची 16,800 रुपये काय आहे विक्री किंमत, तर 18 पलंगची विक्री किंमत 16,800, तर 21 पलंगची खरेदी किंमत ही 18 पलंगच्या विक्री इतकी आहे, म्हणजे ते 16,800 होईल. म्हणजे 21 पलंगची जे खरेदी किंमत आहे ते जर 16,800, तर एका पलंगची खरेदी किंमत किती, हाच तर प्रश्न आहे. प्रत्येक पलंगाची खरेदी किंमत, मग काय होईल, x गुणेला 21 बरोबर 1 गुणेला 16,800, x बरोबर 16,800 हे 21 गुणाकाराच्या स्वरूपात आहे, बरोबरच्या तिकडे जाईन भागाकार 21 8 168 21 0 0 21 0 0 इथं आलं बेटा 800, म्हणजे पर्याय क्रमांक 4 अपने क्वेश्चन का सही जवाब. समझे बेटा. चलो आता याचा स्क्रीनशॉट काढा, मस्त पद्धतशीर पाहून घ्या. तर असे काही क्वेश्चन्स होते बेटा, नफा तोट्यावर महत्त्वपूर्ण प्रश्न होते. आता तुम्हाला कोणत्या टॉपिकवर प्रिव्हियस इयरचे किती प्रश्न सोडवून पाहिजे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. 10 ते 12 क्वेश्चन्स आपण तर घेऊ शकतो, प्रत्येक टॉपिकचे काही इश्यू नाही आहे, आणि महत्त्वपूर्ण क्वेश्चन तुमच्यासाठी मी घेऊन येईन. फक्त मला सांगत चला की कोणते क्वेश्चन्स तुम्हाला पाहिजे, म्हणजे की कोणता टॉपिक तुम्हाला डिफिकल्ट वाटून राहिला, जे विद्यार्थी सांगतील आपण त्यांना सांगू. ठीक आहे, मग तो अंकगणितचा असो की तो रिझनिंगचा असो, डझंट मॅटर, तुम्ही मला सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेटा. आपलं एक ॲप आहे श्रीपत एज्युकेशन, त्या ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे, तिथून तुम्ही त्या ॲपवर जाऊ शकता. पोलीस भरतीचा जबरदस्त खतरनाकवाला कोर्स त्याच्यात आपण अपलोड केलेला आहे, तुम्ही त्याला तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.